तर हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आमच्या चॅनलमध्ये लेक्स मराठीमध्ये, जेथे आपण कायद्याविषयी नवीन नवीन माहिती आपण पाहत असतो. गेल्या दोन व्हिडिओमध्ये आपण दोन विषयांची आपण माहिती पाहिलेली आहे, जसे की FIR म्हणजे काय आणि अटक झाल्यानंतर काय करायला पाहिजे. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बेल म्हणजे काय आणि बेलचे प्रकार हे पाहणार आहोत. तर तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे तुम्हाला कायदेविषयी माहिती मिळत राहील. ठीक आहे. तर आजचा जो विषय आहे आपला आहे बेल म्हणजे काय. तर बेल हा एक असा प्रकार आहे जो की अटक केल्यानंतर मिळतो. तर बेल आणि बेलचे प्रकार काय आहेत हे आपण पाहणार आहोत आणि त्याची कायदेशीर तरतूद काय आहे कायद्यामध्ये हे पण आपण पाहणार आहोत. तर भारतीय कायद्यानुसार बेल ही एक महत्त्वाची कायदेशीर संकल्पना आहे जी एखाद्या व्यक्तीच्या स्वातंत्र्याचे रक्षण करते आणि न्यायालयीन प्रक्रियेत संतुलन राखते. बरोबर. तर ह्याच्यामध्ये भारतीय कायदा एक आहे CRPC म्हणजे जुनं CRPC आणि आत्ताचं BNSS जे आहे हे ह्या कायद्याशी रिलेटेड आहे. ठीक आहे. तर आपण माहिती पाहू. त्याच्यानंतर बेल म्हणजे काय, तर ह्याची कायदेशीर व्याख्या आपल्याला अशी करता येईल की बेल म्हणजे न्यायालयाने एखाद्या आरोपीला किंवा व्यक्तीला तात्पुरत्या स्वरूपात मुक्त करण्याचा आदेश दिलेला असतो. या बदल्यात त्या व्यक्तीने न्यायालयात हजर राहण्याची हमी द्यायची असते की मी कुठलीही तारीख चुकवणार नाही जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही किंवा त्या गुन्ह्यातून सुटका होत नाही, तोपर्यंत बेल दिली जाते. पण बेल हा आरोपीचा मूलभूत अधिकार नाही, परंतु न्यायालयीन परिस्थितीनुसार तो देऊ शकतो. तर अटकेनंतर किंवा अटकपूर्वी मागता येते का बेल, तर आपण हे एक पाहणार आहोत. त्यानंतर जामीनदार म्हणजे देणे आवश्यक असते का, तर जामीनदार पण देणे आवश्यक असते. त्याच्यानंतर CRPCच्या कलम 136 ते 137 अंतर्गत ही तरतूद आहे. ठीक आहे. तर हे एक बेल म्हणजे काय ही सोप्या भाषेत आपण समजून घेतलं. त्याच्यानंतर बेल का आवश्यक असते, बेलची आवश्यकता का आहे व्यक्तीला, कारण की स्वातंत्र्याचे रक्षण करणे, कारण की दोषी सिद्ध होईपर्यंत प्रत्येक व्यक्ती निर्दोष मानला जातो. त्याच्यानंतर सामाजिक बंधन जे आहे, आरोपी कुटुंब, नोकरी आणि समाजाशी जोडलेला राहतो, त्याच्यामुळं त्यांनी काम करणं पण गरजेचं असतं आणि तारखेला पण हजर राहणं गरजेचं असतं. त्यानंतर न्यायाचा समतोल, तुरुंगातील गर्दी कमी होते आणि खटल्याची तयारी शक्य होते. बरोबर. तर कारण की सगळ्याच लोकांना जेलमध्ये ठेवणं शक्य नसतं, त्यामुळं काही लोकांना बेल दिली जाते. त्यानंतर मूलभूत हक्क म्हणजे भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 21 नुसार व्यक्ती स्वातंत्र्याचं संरक्षण दिलेलं आहे, त्यामुळं हे बेल घेणं गरजेचं असतं आणि कोर्ट हे सहसा देतं, पण काही गुन्ह्यांमध्ये बेल नाकारण्यात येते. त्याच्यानंतर अटकपूर्व बेल म्हणजे एंटिसिपेटरी बेल जे आपण जे म्हणतो, तर त्याची संकल्पना कशी आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीला अटकेची भीती वाटते तेव्हा ती व्यक्ती अटक होण्यापूर्वीच न्यायालयाकडून बेल मागू शकते. हे CRPCच्या कलम 438 म्हणजेच आत्ताचं जे BNSS आहे त्याचे कलम 482 अंतर्गत येतं आणि सत्र न्यायालय किंवा उच्च न्यायालयात हा अर्ज करता येतो. ठीक आहे. तर हे एक आपण पाहिलं. त्याच्यानंतर त्याचं महत्त्व काय, बरोबर, त्याचं महत्त्व काय, तर अटकपूर्व संरक्षण मिळतं, पोलिसांनी अटक केल्यावर लगेच सुटका मिळते. त्याच्यानंतर मानहानी टाळता येते, सार्वजनिक अटकेचा धोका नाहीसा होतो. त्याच्यानंतर राजकीय गैरवापरापासून बचाव, खोट्या तक्रारीपासून संरक्षण मिळते. तर हे खूप गरजेचं असतं. त्याच्यानंतर अटकपूर्व बेल कधी आणि कशी मिळते, तर त्यासाठी पहिल्यांदा अर्ज तयार करायचा, अर्ज दाखल करायचा, सुनावणी करायची आणि सुनावणी झाल्यानंतर बेल व अटी द्यायच्या. त्याच्यानंतर न्यायालय विचारात घेते का, बरोबर, आणि सामान्य अटी काय असतात, तर आरोपीचे स्वरूप आणि गांभीर्य पाहिलं जातं सर्वप्रथम. त्याच्यानंतर ऑफेन्स कुठल्या पद्धतीचा आहे, गंभीर स्वरूपाचा आहे का साध्या स्वरूपाचा आहे हे पाहिलं जातं. त्यानंतर आरोपीचा पूर्व इतिहास, आरोपीचं बॅकग्राऊंड पाहिलं जातं. जर एखाद्या व्यक्ती जर काहीच गुन्हेगारी पार्श्वभूमी जर नसेल तर ते एक पाहिलं जातं. त्यानंतर पुरावे नष्ट करण्याची शक्यता, की तो व्यक्ती जो आहे ज्याला अटक केलेली आहे तर तो व्यक्ती एखादा पुरावा
नष्ट करू शकतो का, हे एक पाहिलं जातं. त्याच्यानंतर सामान्य अटी काय आहेत त्याला, तर तपासात सहकार्य करणे हे त्याच्याकडून अपेक्षित असतं. त्याच्यानंतर देश सोडून न जाणे हे एक अपेक्षित असतं. आणि साक्षीदारांशी संपर्क न करणे हे एक अपेक्षित असतं. कारण की माझा जबाब बदल वगैरे नाही का, असं दबाव तंत्र वापर न करता सहकार्य करणे न्यायालयाला गरजेचं असतं. त्यानंतर नियमित बेल हा दुसरा प्रकार आहे बेलचा. ते ठीक आहे. त्यानंतर अटक झाल्यानंतर आरोपीला न्यायालयाकडून मुक्त करण्यासाठी मागितली जाणारी बेल म्हणजे नियमित बेल. ही CRPCच्या कलम 437 व 439 अंतर्गत येतं, जे की आत्ताचं BNS कलम जे आहे 480 आणि 481 अंतर्गत ही तरतूद आहे. तर जामीनपात्र गुन्हे, जसं की तुम्हाला सांगितलेलं आहे मी मागच्या मुद्द्यामध्ये, की या गुन्ह्यांमध्ये बेल हा हक्क आहे, पोलीस किंवा न्यायालय नाकारू शकत नाही. त्याच्यानंतर अजामीनपात्र गुन्हे, तर या गुन्ह्यामध्ये बेल न्यायालयाच्या विवेकाधिकारावर अवलंबून असते. अगोदर सुनावणी होती, गांभीर्य पाहिलं जातं आणि त्याच्यानंतर अजामीनपात्र गुन्ह्यांमध्ये हे बेल द्यायची का नाही द्यायची हे ठरवलं जातं. कारण की जामीनपात्र गुन्हे हे साधे किरकोळ गुन्हे असतात, पण अजामीनपात्र म्हणजे गंभीर स्वरूपाचे गुन्हे असतात. जसं की बलात्कार झालं, खून झालं, चोरी, दरोडा, हे असे जे गुन्हे असतात मोठ्या प्रमाणात केलेले, तर ह्याच्यासाठी न्यायालय अगोदर सुनावणी करून घेतं आणि त्याच्यानंतर बेल द्यायची का नाही हे ठरवतं. ठीक आहे. त्यानंतर नियमित बेलसाठी अर्ज प्रक्रिया कशी आहे, तर अटक संबंधित अधिकाऱ्यांकडून जप्त केलं जातं. त्यानंतर पोलीस कोठडी होते, त्यापासून चौकशी सुरुवात होते. त्यानंतर न्यायालयात 24 तासाच्या आत दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करणं गरजेचं असतं. त्यानंतर बेल अर्ज करणं गरजेचं असतं. संपूर्ण माहिती आणि पुरावे घेऊन हे देणं गरजेचं असतं. तर त्याच्यामध्ये महत्त्वाची बाबी काय, तर अटकेनंतर 24 तासाच्या आत दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करणे हे बंधनकारक आहे. त्यानंतर दंडाधिकारी नाकारल्यास सत्र न्यायालयात अपील करता येते. त्यानंतर सत्र न्यायालयाने नाकारल्यास उच्च न्यायालयात आपल्याला हा पर्याय आहे की आपण तिथे अर्ज टाकू शकतो बेलसाठी. त्यानंतर उच्च न्यायालय हे CRPCच्या कलम 439 अन्वये स्वतःहून बेल देऊ शकते. जसं की तुम्हाला मी मागच्या मुद्द्यामध्ये सांगितलं आहे की 439, ठीक आहे, 439 जो की BNSच्या कलम 481चा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर अंतरिम बेल हा बेलचा तिसरा प्रकार आहे. अंतरिम बेल, इंटरिम बेल ह्याला आपण म्हणतो. तर अंतरिम बेल ही एक तात्पुरती बेल असते, जी की मुख्य बेल अर्जाच्या सुनावणीपूर्वी न्यायालयात काही दिवसांसाठी देता येते. त्यानंतर अटकपूर्व किंवा नियमित बेल अर्जांच्या प्रतीक्षेत दिले जाते. त्यानंतर कालावधी न्यायालय ठरवतं, सामान्यतः काही दिवस ते काही आठवडे ही बेल दिली जाते. इंटरिम बेल पूर्णतः दिली जात नाही. त्यानंतर मुख्य सुनावणीनंतर संपुष्टात येते की वाढवली जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर अंतरिम बेल हा कायमस्वरूपी उपाय नाही, वेळेत मुख्य अर्ज करणे आवश्यक आहे. म्हणजे इंटरिम बेल ही फक्त तात्पुरती बेल असते. ठीक आहे. त्यानंतर बेल मिळवण्यासाठी सामान्य अटी आणि शर्ती काय आहेत, तर देश सोडण्यास बंदी असते, न्यायालयाच्या परवानगीशिवाय भारताबाहेर आपल्याला जाता येत नाही. त्याच्यानंतर तपासात सहकार्य करणे, पोलीस चौकशी व न्यायालयीन कार्यवाहीत उपस्थित राहणे आणि बंधनकारक असतं. त्यानंतर जामीन रक्कम, न्यायालयाने ठरवलेली रक्कम किंवा जामीनदार सादर करणे आवश्यक असतं. त्यानंतर साक्षीदारांशी संपर्क ठेवायचा नाही, साक्षीदार किंवा पीडितांशी कोणताही संवाद साधता येणार नाही आणि करण्याचा प्रयत्नही करू नये. ठीक आहे. त्याच्यानंतर सारांश, जर शेवटच्या मुद्द्यात जर आपण आलो तर आपल्याला असं सांगता येईल की ह्याच्यातले महत्त्वाचे मुद्दे काय, तर अटकपूर्व बेल अटक होण्यापूर्वी सत्र न्यायालयाकडे अर्ज करता येतं, जे की CRPCच्या कलम 438. त्याच्यानंतर नियमित बेल अटकेनंतर दंडाधिकारी सत्र किंवा उच्च न्यायालयाकडे अर्ज करता येतो, CRPCच्या कलम 437 आणि 439. त्यानंतर अंतरिम बेल मुख्य अर्जाच्या सुनावणीपर्यंत तात्पुरती मुक्तता मर्यादित कालावधीसाठी असते. ही अंतरिम बेलच्या ऐवजी नियमित बेल आणि अटकपूर्व बेल ही अत्यंत
महत्त्वाच्या असतात. म्हणजे बेल दोषमुक्ती नाही, तो केवळ खटला चालू असताना स्वातंत्र्याचा अधिकार आहे. योग्य वकिलाचा सल्ला घेणे नेहमीच महत्त्वाचे ठरते. ठीक आहे. तुम्ही महत्त्वाचा मुद्दा असा आहे की वकिलांथ्रूच तुम्ही हे करणं गरजेचं आहे. त्यामुळं अगोदर वकिलांशी चर्चा करा आणि त्याच्यानंतरच तुम्ही बाकीचे निर्णय घेऊ शकता. ठीक आहे. तर आजचा आपला मुद्दा होता बेल म्हणजे नाही का अंतरिम बेल म्हणजे जसं की आपण प्रकार पाहिलेले आहेत. तर हा जामीन प्रकारचा माहिती होती. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर आजची इन्फॉर्मेशन आज आपण इथंच थांबवतोय. तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.